नमस्कार मंडळी. वांग्याची भाजी सगळेच जण खात नाही का? आणि टिफिनमध्ये द्यायला सुद्धा नाक मुरडतात का? तर अगदी नाक मुरडणार नाही अशी भाजी, आणि भाजी खराब होणार नाही, तुम्हाला प्रवासात सुद्धा नेता येईल, म्हणजे 2 दिवस तरी खराब होणार नाही भाजी, अशा पद्धतीची आपण वांग्याची भाजी केलेली आहे. तर सोपी आणि पटकन होणारी आणि खायला चवीला वेगळी अशी भाजी कशी करायची आपण बघणार आहोत. त्यासाठी काय केलं, मी एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये 2 चमचे धणे घातलेत, अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि उडदाची डाळ जी असते ती घातलेली आहे 1 चमचा. सोप घालायचे आहे आपल्याला 1 चमचा. मिरे घातलेत मी 7 ते 8. आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि उडदाची डाळ यासाठी घातलेली आहे, त्याने जेव्हा वांग्याला टेस्ट येते ना भाजलेल्या डाळीची, ती खरंच खूप अप्रतिम येते. आपण बाकीचे मसाले तर रेग्युलर वापरतोच, पण ज्यावेळेस ही डाळ त्या मसाल्यामध्ये घालतो ना, तुम्ही म्हणजे आलू फ्राय जरी करायचं म्हटलं तरी तुम्ही त्यामध्ये उडदाची डाळ घालू शकता, त्याने चव अगदी अप्रतिम येते भाजीला. तर हे आणि मी थोडंसं भाजून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता चांगलं आपलं भाजून झालं आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि बंद केलेल्या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं त्याला फिरून घ्यायचं आहे. आणि आपलं जे भाजलेलं साहित्य आहे, म्हणजे वाटण्यासाठी आपण पावडर करण्यासाठी जे घेतलेलं आहे, ते काय करायचं, थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. आणि बिना पाण्याची आपल्याला पावडर करून घ्यायची, याची मसाला करून घ्यायचा आहे. तर या मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना भाजीला खूप छान लागतो, तो महत्त्वाचा आहे हा. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त काढून घेतला आहे मी मसाला. तर हा झाला आहे रेडी. तर आता करायची पुढची तयारी. इथे मी वांगी घेतली 3. तुमचे जितके मेंबर असतील तितके घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला तो मसाला घालायचा आहे. तुम्ही हा मसाला चांगला 1 वाटी मसाला करून जरी ठेवला ना, तर तुम्हाला कुठल्याही भाजीला वापरता येईल, सुक्या भाजीला छान लागेल चवीला. तर वांग्याचे जे काप आहेत थोडेसे जाडसर करून घ्यायचेत आणि लांबट आकाराचेच ठेवायचे आहेत आपल्याला. छोटं वांगं असेल तर डायरेक्ट लांब आकार कापून घेऊ शकता, पण वांग्याचा आकार थोडा लांबट असल्यामुळे मी त्याचे 2 भाग करून घेतलेत. तर तुम्हाला ज्या आकारात कापायचं असतील ते कापू शकता तुम्ही. तर वांगे कापून झाल्यानंतर पॅनमध्ये मी चांगलं तेल घातलं आहे 2 चमचे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली की लसूण पाकळ्या घालायच्या खुडलेल्या, म्हणजे कापून घेतलेल्या. त्याने जो भाजीला फ्लेवर येतो ना, आणि तो फ्राय केलेला लसूण ज्यावेळेस वांग्यासोबत घासात खायला येतो ना, तो खूप छान लागतो आहे. मी म्हणते म्हणून नाही, वांगे असतीलच घरात तर आजच ट्राय करून बघा. आणि साहित्य काही बाहेरचं लागतच नाही, घरात आपल्या किचनमध्ये आहे तेच लागतं आहे. तर थोडासा हिंग घातला आहे मी आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हे घातल्यानंतर काय करायचं आहे, आपण जी कापून घेतलेली वांगी आहे, आणि वांगी आपल्याला अगोदर धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि नंतर कापायची आहे. कापल्यानंतर वांगी धुवायची नाही, कारण पाण्याचा वापर आपण इथे करणार नाही आहोत. तर वांगी आपली चांगली फ्राय होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे त्याला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत, म्हणजे नरम झाली पाहिजेत आपली वांगी. आणि हो, मुलं जर तिखट खात नसतील ना, तर नुसता मसाला जरी घातला आणि मीठ घालूनसुद्धा तुम्ही ही अशी वांग्याची भाजी मुलांना, लहान मुलांना देऊ शकता, मुलं आवडीने खातील. तर इथे वांगी आपली चांगली फ्राय करून झालेली आहेत. तर फ्राय करून झाल्या आणि मीठ घालायचं नाही अगोदर, नाही तर पाणी सुटेल थोडंसं, तर वांगी फ्राय व्हायला थोडा वेळ लागेल. त्यासाठी काय करायची, नुसती वांगी आपल्याला तेलामध्ये आणि आपण जो लसूण हिंग घातलेला आहे त्यामध्ये काय करायची, चांगली फ्राय करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता वांग्याचा जो रंग आहे तो छान बदललेला आहे, म्हणजे आपला वांगे जे आहेत ते फ्राय करून झाले. तर आता घालायचं चवीनुसार त्यामध्ये मीठ. मीठ घातल्यानंतर घालायचं आपल्याला आमचूर पावडर. आमचूर पावडरने चटपटीत असा मसाला लागतो, म्हणजे छान लागतात वांगी. तर 1 चमचा आमचूर पावडर घातली आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मी. थोडासा घरगुती गरम मसाला घातला, अर्धा चमचाला कमी, कारण आपण मसाला ऑलरेडी करून घेतला आहे. त्यातला आपल्याला घालायचा 1 चमचा. 1 चमचा तो मसाला मी घातलेला आहे त्यामध्ये. तर व्यवस्थित आता हे मसाले आपल्याला काय करायचे, गॅस एकदम कमी करायचा आहे, कारण आपले मसालेसुद्धा जळाले नाही पाहिजे, त्यामुळे एकदम गॅस कमी करायचा आहे. आणि 2 मिनटासाठी हे मसाले आपल्याला त्या वांग्याला लावून घ्यायचे आहे. आणि आपण जे आमचूर पावडर घातलेली आहे ना, त्याने काय होतं, त्याला भाजीला जी चव येते ना, ती खरंच खूप छान येते, म्हणजे छान लागते वांगी. आणि हो, आज जर केली तर आज संध्याकाळी सकाळी तुम्ही खाऊ शकता. भाजी अजिबात खराब होणार नाही, फक्त थंड ठिकाणी ठेवायची आहे, तर भाजी अगदी छान लागेल. किंवा दिवसभर जरी तुम्हाला सकाळ संध्याकाळ जरी म्हटलं करून ठेवली सकाळी, तरी संध्याकाळी जरी खायची म्हटलं तर भाजी खराब होणार नाही. तर अगदी सुकी भाजी आणि चटपटीत भाजी आहे, करायला खरंच खूप सोपी आहे ना. तर अगदी बघल्या क्षणीच खावीशी वाटणार आहे. आणि तुम्ही वरण भात जरी केला आणि तोंडी लावायची जरी म्हटली ना, तरीही छान लागेल. किंवा नुसती पोळीमध्ये जर आपण पोळी पॅक करून दिली, डबा नाही दिला, पोळीमध्ये जर पेपरमध्ये पॅक करून दिली, तरीही भाजीचं तेल सुटणार नाही, अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही, पण छान लागेल. तर मस्त मी खरपूस पोळी करून घेतलेली आहे, कारण गरमागरम खरपूस पोळी आणि ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा. अगदी छान लागेल, चटपटीत होईल आणि सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीची केलेली आहे. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा.
तुम्हाला जरी माझी सोपी भाजी आवडली असेल, म्हणजे रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.